लोकांच्या काळातच राज्याचं राजकारण तापलंय आणि लोकसभा निवडणुकीतील सर्वात लक्षवेधी लढत असलेल्या बारामतीमध्ये सध्या पवार काका पुतण्यामध्ये पुन्हा जुंपल्याचं दिसतंय आणि न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार आणि शरद पवारांमध्ये बारामतीच्या विकासावरून दावे प्रतिदावे सुरू झाल्याचं दिसलं। बारामतीचा विकास नेमका कोणी केला? पवार काका पुतण्यात दावे प्रतिदावे। न्यूज 18 लोकमतच्या मुलाखतीत विधान। दादा आणि शरद पवारांमध्ये घमासान। सध्या बारामती लोकसभा मतदारसंघात हाय व्होल्टेज सामना रंगतोय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि अजित पवारांच्या पत्नी आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यात थेट लढत होते। दोन्ही पक्षांकडून प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे। दोन्ही गटाच्या दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभांचा धुरळा उडतोय। पण बारामतीच्या होम ग्राउंड मध्ये दोन्ही नेत्यांनी ही लढत प्रतिष्ठेची केली आहे। यातच आता बारामतीच्या विकासावरून दोन्ही नेत्यांमध्ये दावे प्रतिदावे सुरू झाल्याचं दिसतंय। शुक्रवारी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांनी बारामतीचा विकास आपणच केल्याचं सांगत पवारांना लक्ष्य केलं। तुम्ही सहज चक्कर मारा आणि बारामतीमध्ये 67 ते 90 पर्यंत काय कामं झाली, त्याच्यामध्ये अनेकदा महत्त्वाची पदं मुख्यमंत्री पदासारखी पण पदं मिळालेली होती आणि नंतरच्या काळात मी राजकारणात आल्यानंतर काय कामं झाली। बारामतीचा विकास कोणी केला? त्याच्या दुसऱ्याच दिवशी न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटलांनी शरद पवारांची ही मुलाखत घेतली। त्यावेळी त्यांनाही बारामतीच्या विकासाबाबत प्रश्न विचारण्यात आला। तेव्हा पवारांनी बारामतीकर सर्व जाणतात असं म्हणत अजित पवारांवर पलटवार केला। बारामतीच्या लोकांना विचारावं, तिथे 2 मेजर इन्स्टिट्यूशन्स आहेत। एक ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, जी शेतीच्या क्षेत्रामध्ये देशामध्ये पहिल्याच्या 2 संस्था आहेत, त्याच्यामध्ये त्यांचा उल्लेख केला जातो। आणि दुसरी एक महत्त्वाची संस्था आहे, तिचं नाव विद्याप्रतिष्ठान। साधारणतः या गोष्टी 1971 साली काढल्या। 1971 साली जे क्लेम करतात ते विधानसभेत होते का? बारामतीत नणन विरुद्ध भावजय असा थेट सामना होतोय। ही लढत जरी सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी दिसत असली तरी खरी लढत ही शरद पवार आणि अजित पवारांमध्ये होते। त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी सध्या होम ग्राउंडचा सामना प्रतिष्ठेचा केल्याचं दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आता पुढची बातमी अंबरनाथमध्ये महायुतीतील घटक पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी या लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान होणं गरजेचं आहे। यासाठी गेल्या 10 वर्षात केलेली कामं घेऊन घरोघरी पोहोचायचं असून महायुतीतील प्रत्येक पक्षानं पूर्ण ताकदीनं काम करणं गरजेचं असल्याचं मत कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं। वाढवायचं असेल तर आपल्याला जे आहे 55 ते 60% मतदान झालं पाहिजे। तर आपण सगळ्यांनी आपल्याला सगळ्यांना आत्मविश्वास ठीक आहे, फाजील आत्मविश्वास जेव्हा होतो ना तेव्हा इतिहासामध्ये आपल्याकडे खूप सारे उदाहरणं आहेत की फाजील आत्मविश्वास बाळगल्याने काय होतो। मला त्याचे कॉन्फिडन्स असतं, ठीक आहे, आपल्याला आपण जी केलेली काम आहेत त्याच्यावरती आपल्याला विश्वास आहे। पण आणि याच्यामध्ये लोक जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये गावी देखील जाणार आहेत, त्यांच्यापर्यंत की आपण 30 तारखेला मतदान करूनच आपण गावी गेलं पाहिजे किंवा मतदान करायला जे आहे ते गावावरून सांगोल्यामध्ये महायुतीची सभा पार पडली आणि यावेळी सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटलांनी जोरदार टोलेबाजी केली। यावेळी त्यांनी धैर्यशील मोहित्यांवरती निशाणा साधला। तुमच्या बंगल्यात महादेव जरी अवतरले तरी राक्षस होऊन परत जातील अशी टीका शहाजी बापूंनी केली। तर घातपात झाला तर पाणी मिळणार नाही, मग माझ्याकडे येऊ नका असंही ते म्हणाले। जसं की मांजर मारल्यानंतर काशीला जाते ती साहेब, आमच्यातही भाजपचं मांजर गेलतं, आम्ही गुवाहाटीला जाऊन स्वच्छ धुवून चांगला आलोय। आता आम्ही निष्पाप आहे, आम्हाला काय सुद्धा अडचण नाही साहेब। खळखळीत उद्या काय होईल, सत्ता येत असते जात असते, कोणतरी फिकीर करत असतं। पण लगा धैर्यशील मोहित्या,
तुझ्या बंगल्यात जर साक्षात देवाचा देव महादेव आणून खाली सोडला 3 तासात त्याचा राक्षस होऊन वर जाईल परत. ही असली तुझ्या औलादाला असला तुझा संसार आहे. माझ्या नादाला पुन्हा लागू नको, लागायच्या भानगडीत पडू नको. लय जी बाजूने आवडून धरलेले आहे. जाऊ द्या म्हणतोय लेकरू आहे आपलं राजसिंग दादाचं, लय बोलाय नको. परंतु तुम्हाला सांगतो ही घातपात होणार. झरगडी निवडून आला तर पुन्हा पाणी मागायला माझ्याकडे यायचं नाही, आबाकडे जायचं नाही, कुठं जायला. तळ कोकणातील सावंतवाडी तालुक्यामध्ये भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का दिला. ठाकरेंच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख आणि माजी खासदार विनायक राऊत यांचे कट्टर समर्थक रुपेश राऊळ यांच्या नेमळे गावातील तब्बल 50हून अधिक शिवसैनिकांनी भाजपचं कमळ हाती घेतलं. विशाल परब यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश नेमळे गावात पार पडला. तर ठाकरेंच्या 50 सैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला सावंतवाडीमध्ये नेमळे या गावात. आणि या बातमीसोबतच वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. लगेच परत येतोय.